अयो हाय 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 अहो बसा तरी एका जागेवरती. नाही बसाय सांगू नको. काय मग इकडून तिकडे काय होणार आहे का? काय भेटणार आहे का तुम्हाला करून? अगं चालले वारं लागतंय तेवढंच बरं वाटत. अहो काय काय माझं नशीब फुटलं. आई शपथ तुम्ही माझ्या नशिबात आले. काय चाललंय काय तुमचं? वारा घालितोय. अरे मी सांगितलं होतं माग चांगला दवाखाना करा. तुम्हाला ते करणंच नाही. नाही होईन नीट होईन नीट. अगं पण मी तुला सांगितलं होतं जेवणात लसूण नको टाकू मसाला नको टाकू. पकडली ना आग आता पकडली ना. अगं तुझा लसूण मला बसून दे ना. पार इकडे बांध फुटला माझा. वरडू नका हळूहळू होऊन द्या. नाही ते टाकलं तरी तुम्हाला जेवणाला चव लागत नाही. मग मी करायचं काय हो? तुमचं सगळीकडूनच दुख नाही. असं केलं तरी दुखात नाही केलं तरी दुखात. मी काय करू मग? वारा घाल जरा वेळ. बाहेर तिकडं वारं घाल जरा वेळ. काय लावलाय तमाशा? तो ऐकते ती मगाशी हसून गेली पोरगी. ऐक ना काय ते डोळ्याची आग व्हायला लागल्यावर काकडी ठेवतात ना डोळ्यावर. अरे देवा. अगं अहो तुम्ही काय डोक्यावर फरक बिरक पडला का तुमच्या? अन्न चिरून काकडी लय आग होती. अगं ठेवतो जरा वेळ. बुडाला आग लागणं म्हणजे काय हाच कळलं रे मला. मग कशाला खाण्याचे चोचले तरी दाखवायचे आपण? काय भानगड आहे? काय खेळ आहे? मुळे उठलं काय? आता देवा कस काय वातोळ बितोळ खायचा पाळू नाही वेगळी तिली खायचा सोमवार नाही रात. अगं उठलं म्हणजे मी हाताने उठवलंय का ते? वाळूत वातोळ खाल्लं म्हणजे का देवारा होत असतो? मला काय माहिती वातुळ खाल्लं अशी वात पेटन मागून पार. आम्ही सांगून वैतागलो. ऐकायचंच नाही तुम्हाला. मग काय करायचं? काय होत आहे? लय आग होती. फॅन बिन बघ ना असं तर एखादा लाव. तुम्हाला मागायचं का फॅन? आता काय तारा झाली बाबा. वातुळ खायला नको सांगितलं म्हणलं की खात बसायचं. नागू दे करून घ्यायचा ना हाताने. सांगितल्यावर ऐकतात का? नाही नाही मग जेवणाला चव लागत नाही माझ्या. मग आता बसले बोंबलं. अगं तोंडाला चव आली पण बुडाची चव फार गेली. बरं झालं का? हाताने तमाशा नाही हो. अहो काम धंदा काय नाही केला सकाळपासून नुसतं इकडून तिकडून इकडून तो का वारं घालतात. आता कसला काय रे बाय? आता त्या वारीने काय व्हायचं? आग शांत होती. दिवसभर फॅन खाली बसा आता. आग शांत होती. जा दवाखान्यात. दवाखान्यात चालता येईन आणि दवाखान्यात काय जा. मग दवाखाना का दवाखाना आणायचा का इकडे आता तुमच्यासाठी? मग अगं एवढं नको करू. निदान वारा घालू लाग मला. तुला जावं लागेल. काय होतंय? काय झालं वहिनी? काय झालं? काय झालं? त्यांचं दुखणं चालू ते मूळ व्याधाचं परत मुळ्यात उठलंय आणि काय झालं मड? अरे तुला एकदाच म्हणतो ते डॉक्टरला दाखवून घे. अरे हात मारतात का तिथं फटका हल्ला गाड्या? मला काय माहिती तुझं मूळ दुखतंय म्हणून. एखाद्याच्या पोटावर मारावा आपण. नाही मारलं रे उगाच मारलं रे. त्याचा जीव तर ते आता का त्यांना का आपण काय बाहेर पोस्टर लावलेत का? यांना असं असं होतंय. अरे एकदाच त्या डॉक्टरला दाखवून घे. शिरत इंजेक्शन दिलं की फरक पडेल. ऐकतात काय? कुठं कुठं शिरत इंजेक्शन घेतलं की फरक पडेल. कुठल्या शिरत? हातातलं शिरत देतात ती. हातातल्या देतात होय. अजून कुठतरी एका जागा तुम्हाला नाही माहिती. द्यावा लागत इंजेक्शन तवा राहत. तसं नाही राहत. नाही मस्या नाही. जिथं दुःख असेल तिथंच मावशी डॉक्टर बोला की मला त्याला घेऊन चला डॉक्टरकडे. नाही करताय पण आता जिथं दुःख आहे तिथंच दुखत आहे म्हणलं तिथं इंजेक्शन नको का? हातात एक दुखीकडून इंजेक्शन इकडे मारले ह्याचं राहीन का? रोज उठून ते तमाशा ना. आपण मी काय म्हणते डॉक्टर बोलू आपण आधी. येतात का भाऊजी घरी? अहो ती एक डॉक्टर आहे माझ्या ओळखीची. येतात का घरी? त्यांना घरी बोलवा तुम्ही. ते सांगता कुठे इंजेक्शन द्यायचे कशाला उगाच तर्क लावायचं आपण इकडे. बरोबर चालतंय. मी येतो डॉक्टर घेऊन. त्या डॉक्टरांना घेऊन ये. उपकार होते. अरे तसं फॅनच्या हवेखाली बस. ह्यांना हवा घेऊ आलो तोवर मी. लाईट नाही घरात? लाईट गेली ना. लय बरं होईन रे बाबा. एक तर लाईट येऊ दे नाही तर डॉक्टर येऊ दे. येईन कुणीतरी येईन. एक जण येईन. जरा थिर राहावा. लय नाही येड्यावानी करावा. होय आहे. माती लावू का ग पाण्यात वल्ली करून? नाही मिरची आणली. मिरची घेता कोणची? डॉक्टर आले का? हा हा काय मी आहे पेशंट. डॉक्टर आणा पहिलं तुम्ही. लय अवघड आहे. तुम्ही डॉक्टर आहे होय? काय दुखतंय तुमचं? काय थोडा थंडी ताप होता. काय दुखतंय बघू? हा काय दुखतंय बघू? नाही दाखवतो नाही ना शकत तुम्हाला. अहो पण थंडी तापच झालाय ना बोलले आता. काय ते खरं खरं सांगा ना. काय खोटं बोलता हो तुम्ही बी?
जरा पण ते आता दुःख आहे ती येशीला बांधल्याशी मार्ग नाही इलाज नाही त्याला ती दुःख आहे तुझं तू झाकून ठेवशील ना तर मरून जाशील हा, उद्या होईल. अगं पण डॉक्टर कसं इलाज करते ना आता मी काय करू माणूस ऐकत नाही मग आता मी काय करू दाखव की हे बघा डॉक्टर पासून काहीच लपवायचं काही कारण नाहीये जे आहे ते स्पष्टपणे सांगा तेव्हाच तर आम्ही इलाज करू शकतो अहो ते डॉक्टर नाही सगळ्यांपासून लपवाय सारखी तुम्हाला कुठं दाखवू दुखतंय काय ते तरी सांगा ना ते तसं कसं काय काय हे उपाय करताय कुठून ट्रीटमेंट करायचा कसा करायचा उपाय डॉक्टर त्यांच्या समोर सांगायला नको का आता त्या मॅडम आल्या त्याला सांगावं ना माझं काय दुखतंय ती मॅडम मी सांगते होय त्याचं मुळ्यात उदावले काय खाल्लं होतं तुम्ही काही तिखट वातुळ वगैरे खाल्ल्यामुळं काय खाल्लं वातुळ खाल्लं मुळ्यात आला म्हणून एवढं त्रास होतोय बरं ठीक आहे मग मी काही गोळ्या औषध देते तुम्हाला आणि इंजेक्शन नाही वे इंजेक्शन दे की इंजेक्शन पण आहे की 2 इंजेक्शन घ्यावं लागेल कुठं द्या एक हातावर आणि एक मागून घ्यावं लागेल द्या द्या नीट करा एकदाच द्या इंजेक्शन दे देते मी. अरे काय देतात ना अरे मग तसं दुःख नसतं राहत येडा आहे का येशीला दुःख बांधावं लागतं इलाज नाही त्याला तुझं एवढं अवघड दुखणं आणि कुशात धरून बसल्यावर राहीन का ती कुठं बी इंजेक्शन घेऊन राहत नसतं जिथं दुखत आहे तिथं घे चला उलट द्या इंजेक्शन आलोच आम्ही हो की उलट ये ना करा की अहो मॅडम उलटा काय पैसे उलटा वार घाल बसल्या बसल्या अरे काय आला का तू आता इंजेक्शन बोलता येऊ की अयो, 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 एकाने नाही होणार ओ मॅडम अहो बरं करताय का उपसून काढताय अहो तुम्हाला बरं व्हायचंय का नाही हा. मग अयो, चोळे वारं घाल जरा, वारं घाल अरे नीट घाल तिथं काय मक्याचं कनिष टाकलंय का ठीक आहे झालं चला तुम्ही जाऊ ना आता बरं मी काय म्हणते थोडस औषध गोळ्या ठेवा यापाशी थांबा देते तुम्हाला. बरं आहे का आता का घालायचं तू खावा ज्याचं जळतंय त्याला कळते वारं घाल अरे चल तिकडे वहिनीला सांग काय मला सांगतो गोळ्या हा गोळ्या अहो ते त्याला काय पाहिजे त्याचं इतकं दुखतंय ओ वहिनी म्हातारा इकडे ये गोळ्या खायच्यात का जागेवर ठेवायच्यात नाही खायचेच आहे फक्त कुठे होईल वहिनी बसा हो का सांगा त्यांना गोळ्या बरं हे बघा ही सकाळी घ्यायची आणि ही रोज संध्याकाळी ठीक आहे बरं 2 दिवसांनी बरं वाटेल आणि जर नाही वाटलं तर मग हॉस्पिटलला या ऑपरेशन करून मुळात काढून टाकता येईल ठीक आहे म्हणजे डायरेक्ट कापून हा, कापून direct टाकायचं कापून टाकू हो एखादं बायपास नाही व्हायचं का नाही डायरेक्ट कोच करावं लागेल कारण ते जास्त दिवस राहिलं म्हणजे चांगलं नाही ना होत बसता वगैरे येत नाही मग वहिनी द्या लक्ष हा, हो, चला लक्ष मी द्या येतो मॅडमला सोडून हो हो बरं तर गाला हवा आधी ऐकलं असतं तर एवढं झालं असतं का दवाखान्यात चला टाइम आला आता बसले दुखणं घेऊन कामधंदा सोडायचं आणि तुमच्यापाशी बसायचं